श्रीराम. सर्वात प्रथम आपण आज इथे मला आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या या यमुनानगर भजनी बरोबर आहे ना भजनी महासंघाचे मी आधीच आभार मानून घेते. कारण नंतर बोलण्याचा वेग इतका वाढत जातो, घड्याळाकडे बघून लक्ष ठेवत आवर्त घ्यावं आणि आभारच नेमके मानायचे विसरून जातात. म्हणजे तुम्ही मानाल हो माझे, पण मी पण तुमचे मानणं आवश्यक आहे ना, कारण तुम्ही बोलवलात म्हणून मी आज इथे आलेली आहे. आणि खूप छान प्रतिसाद की 5 वाजता मी पण बरोबर आलेली आहे, पण सगळं हे सभागृह भरलेलं होतं, इतका उदंड प्रतिसाद. नाहीतर रविवार असला की बऱ्याच जणींची कारणं असतात, घरी पाहुणे आहेत पहिली गोष्ट, कारण मी पण एवढ्या उपासना घेते तर शनिवार रविवार म्हटलं की पहिलं कारण घरी पाहुणे आहेत किंवा मला कुठेतरी जायचंय. पण ह्या सगळ्यावर तुम्ही आधीपासून ठरलेला कार्यक्रम होता, आवर्जून उपस्थिती नोंदवली. सगळ्यात म्हणजे आधी सगळ्यांचं कौतुक, आभार, सगळं काही. आणि आता आपण आपल्या विवेचनाला प्रारंभ करणार आहोत. आता वास्तविक पाहता विष्णू सहस्रनाम ही जी एक उपासना आहे ती मिरजेच्या आपटे काकांनी 2019 साली आपल्याला घालून दिली आणि त्यानुसार त्यांनी 12 कोटी विष्णू सहस्रनामाचा संकल्प सोडला होता. आणि मग त्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये अनेक जण उत्स्फूर्तपणे ह्या संकल्पात सहभागी होण्यासाठी तयार झाले. म्हणजे 19 साली मला आठवतंय जानेवारी महिन्यात पहिल्यांदा सुरुवात झाली. कित्येकांना विष्णू सहस्रनाम म्हणताही येत नव्हतं, पण आम्ही सुद्धा म्हणजे मी राम मंदिर चिंचवड गावात जेव्हा उपासना सुरू केली तर त्यावेळेला असं होतं की मलाही जाणवलं की एवढे 107 अधिक शेवटचा श्लोक, एवढे श्लोक संस्कृत आणि काही उच्चार खरंच कठीण आहेत. आणि त्यावेळेचा भाव सांगते आणि आताचा भाव सांगते. त्यावेळेला मी असं आवाहन केलं होतं की इतका चांगला संकल्प आहे तर निदान कानावर पडेल म्हणून तरी यायचंच नाही असं करण्यापेक्षा या तर खरं, हळूहळू ऐकून आणि ती गोडी खरंच लागली. नामाची गोडी असते ती असतेच असते आणि त्याचा हा तो प्रत्यय होता. अनेक जण सहभागी झाले आणि उत्स्फूर्तपणे हळूहळू वाचत ऐकून बऱ्यापैकी म्हणायला लागलेले आहेत. परंतु एक राहून गेलं की संथा पद्धतीनं विष्णू सहस्रनाम शिकवायला पाहिजे होतं. आम्हाला आमच्या स्मिताताईंनी शिकवलं होतं, त्यामुळे थोडंसं जरा पुढे होऊन राम मंदिरात घ्यायला अंगात बळ होतं आणि त्याच्याही आधी घरी शिकलेली होते. पण स्मिताताईंकडून एकदा औपचारिकरित्या झालेलं असल्यामुळे मग जरा असताना असं की कोणीतरी आपल्या पाठीराखा असायला पाहिजे. कुठलीही गोष्ट जेव्हा मोठ्या प्रमाणावर आपण सुरू करतो त्यावेळेला आपल्या पाठीमागे आशीर्वाद असेल तर ती गोष्ट फळते आणि त्याप्रमाणे त्याचा हा अनुभव आला. हा 12 कोटीचा संकल्प पूर्ण झाला, पण अनेक जण या विष्णू सहस्रनाम उपासनेला जोडले गेले आणि याचा एक खूप वेगळा अनुभव करोना काळामध्ये सगळ्यांनी घेतलेला आहे. की त्यावेळेला असं झालं, जवळजवळ 1.5-2 वर्ष सुद्धा म्हणा, हा जो एक वेगळाच काळ आपण सगळ्यांनी अनुभवला. त्या काळामध्ये घरी बसून करायचं काय, 3 पिढ्या घरी एकत्र राहिल्या आणि छोटा 2 BHK फ्लॅट असेल तर वर्क फ्रॉम होम आहे, लहान छोटं तान्हं बाळ आहे आणि अजिबात बाहेर पडू न शकणारे आजी आजोबा घरात आहेत. कोंडी झाल्यासारखे राहिले आणि ह्या कोंडीवर मात करण्यासाठी तरुणांकडे ऑप्शनच नव्हतं. त्यांना त्यांचं वर्क फ्रॉम होम करण्याशिवाय काहीच उपाय नव्हता. लहान मुलं बाहेर खाली पार्किंग मध्ये सुद्धा खेळायला जाता येत नाही म्हणून घरात अस्वस्थ आणि ज्येष्ठांनी तर काय करावं. तर त्यांना जे ह्या संकल्पात सहभागी झाले होते त्यांनी मात्र ना आनंदाचे डोही आनंद तरंग असा अनुभव घेतला. त्यांनी आपलं मन ह्या विष्णू सहस्रनाम पठणामध्ये इतकं चांगल्या प्रकारे गुंतवलं आणि राम मंदिरामध्ये मी उपासना घेत होते. जवळजवळ त्यावेळेला 650 ते 700 नावांची नोंद माझ्याकडे होती. एवढ्यांचं दर महिना फुलीगोळा खेळल्यासारख्या मी नोंदी करत होते ऑनलाईन. त्यामुळे मला आणि बहुतेक जण जे मंदिरात येणारे होते ते व्यक्तिनिहाय मला माहितीचे झाले होते. मग अशा ह्याच्यात जोडून घेणं म्हणजे विष्णू सहस्रनामानी विष्णू याचा अर्थच असा आहे की विष म्हणजे शहामृगाचा तो पाय मोडका, विष असा इंग्रजीतली विष नाही, मराठीतलं विष नाही,
हे विष जे आहे ते म्हणजे व्यापक अर्थाने सगळीकडे सर्वदूर ह्या चराचर सृष्टीत पसरलेलं तो अनुभव हा होता की सगळे जण ह्याच्यामध्ये जोडले गेले. आणि काय आहे की घरामध्ये जर एखादे ज्येष्ठ नागरिक होते तर मोबाईलवर विष्णू सहस्रनाम ऐकत असतील किंवा म्हणत असतील तर त्यामुळे मला सांगा घरातलं वातावरण नक्कीच चांगलं झालं, नक्कीच पवित्र झालं. आणि खरोखर म्हणजे इतकं ती अमंगल वातावरणाची संपूर्ण गडद छाया आत बाहेर सगळीकडे पसरलेली असताना हे विष्णू मागच्या वेळेला सावरकर मध्ये मी जसं सांगितलं होतं की मी 16 नावांविषयी विवेचन केलं होतं, तर त्यातलं पहिलंच नाव होतं की औषधे चिंतयेत विष्णू. त्यामुळे विष्णूचं हे नाम वेगळ्या प्रकारचं औषधासारखं अनेकांनी वापरलं, त्याचा त्यांनी गुण घेतला आणि म्हणूनच आज एवढी उपस्थिती पुन्हा दिसतेय, नाहीतर अशक्य होतच होतं. आणि मुख्य की घरातलं आरोग्य म्हणजे शारीरिक आरोग्य राखणं ही तर सर्कस होती, पण मनाचं आरोग्याचं काय करावं ते आरोग्य सुद्धा राखण्यासाठी ज्येष्ठांकडून आपल्या घराला एक आशीर्वाद या विष्णू सहस्रनामाच्या माध्यमातून मिळाला. कारण ज्येष्ठ जेव्हा जेव्हा कुठलीही उपासना काही देवळात जाऊन देवाला नमस्कार करतात तरी म्हणतात काय की माझ्या कुटुंबाला देवा सुखी ठेव. त्यांच्या वैयक्तिक कुठल्याच ह्याच्यासाठी ते मागत नसतात, आपल्या कुटुंबाला सुखी ठेव म्हणतात. कोणी सहज हातावर प्रसाद दिला की लगेच त्यांना त्यांच्या नातीची आठवण येते. पिशवी नसेल तर रुमालात गुंडाळून पण तो घरीच नेतात आणि आपल्या नातवंडांना खाऊ घालतात. इतकं त्यांचं आपल्या कुटुंबाप्रती प्रेम असतं, त्यांचा आशीर्वाद असतो. आणि हा अनुभव आपण करोना काळामध्ये घेतलेला आहे. म्हणून म्हटलं की विष्णूचं नाम जे आहे ते अत्यंत व्यापक असल्यामुळे हा व्यापक असा अनुभव घेतलाय. आणि दुसरं असं की अनेकांनी त्यावेळेला दिवसातून म्हणजे एकादशी आली, द्वादशी आली, बुधवार आला, श्रावण आला, आषाढ आला, असं काही ठराविक सगळे चांगले दिवस बघून दिवसाला 12 वेळा विष्णू सहस्रनामाच्या म्हटलंय. आणि त्याच्या नोंदी करून मी त्याची शेवटी एक वेगळी यादी करून टाकली होती, कारण कौतुक वाटलं होतं. मी नव्हते हो म्हणत 12 वेळा, एकदा म्हटलं तर खूप, कारण बाकीच्या ह्या इतर कामातच जास्ती वेळ जायचा आणि मला खूप कौतुक वाटायचं की स्वास्थ्य राखावं तर कसं राखावं. आता घरात खूप खरंच तुम्ही अनुभवलंय की इतकी कोंडी होती ना प्रचंड. ती सुनबाई वर्क फ्रॉम होम करतेय, स्वयंपाकघरात जेमे तेमे कसं तरी उरकते, सासूबाईंना ते बघवतही नाहीये, तिचं ते काम, तिचा पसारा, तिचं ते काय म्हणतात, पण बोलायची सोय नाही. शांत बसा, आपल्या देवासमोर बसा आणि विष्णू सहस्रनामात मन गुंतत गेलं आणि हे खूप चांगलं झालं. अशा या विष्णू सहस्रनामाची आपण महती जाणून घ्यायचा इथे प्रयत्न करणार आहोत. वास्तविक आता एवढं सगळं झाल्यानंतर त्यावेळेला आपलं जे विद्यापीठ जे आपल्या हातात आहे फुकटच मिळालेलं आहे सगळ्यांना, तर त्या माध्यमातून विष्णू सहस्रनामाविषयी अजूनही अनेक पोस्ट येतात आणि त्या मला सगळ्यांकडून वैयक्तिक पुन्हा येतात. त्यामुळे मला कळतं की सध्या ही जरा जास्त व्हायरल दिसतेय. असो, त्यामुळे तसे तर सगळेजण बहुश्रुत आहेतच, परंतु त्यातूनही वेगळं काय घ्यावं तर त्याचंही मी तुम्हाला प्रमाण सांगेन की मी खूप विचार केला होता की सावरकर मध्ये षोडश नामावर बोलले. काही श्रोता तोच असू शकतो, तर त्यांना काहीतरी वेगळं खाद्य पुरवायला पाहिजे, कारण 1000 नावं आहेत. त्या 1000 नावाच्या एक नावावर बोलायचं म्हटलं तर वर्ष आपल्याला कमी पडू शकतं. 365 दिवस ना, एकेका दिवशी किती बोलणार, 2-2, 3-3 नावं करत गेलं तरी वर्ष जेमे तेमे पुरेल. मग म्हटलं वेगळं काय घेऊ. खूप विचार केला, रोज म्हणजे आज दुपारपर्यंत सुद्धा कार्यक्रमाची इतकी व्यस्तता की काय घ्यावं. 2 पर्याय माझ्या समोर होते, मी सगळं खुल्या दिलाने सांगणार आहे. एक पर्याय असा होता की दशावतारांचं आणि विष्णू सहस्रनामाचं असं साधर्म्य उलगडून दाखवावं की दशावतार मत्स्य, कूर्म, वराह ही जी सगळी भगवान विष्णूंचे अवतारांची नावं आहेत, तर ती विष्णू सहस्रनामात कुठे कशी आली आहे, त्याचं काही वेगळं म्हणजे अर्थ आहे का, बोध आहे का, हा एक विचार केला.
आणि दुसरा विचार असा करून आले होते की यंदा मी राम मंदिरामध्ये मागच्या वर्षी विष्णू सहस्रनामाचा संकल्प पूर्ण झाला, त्याच्यानंतर शिवमहिम्नची मी संथा मंदिरात दिली आणि यंदाचं वर्ष आम्ही हरिहर उपासना घेत आहोत की विष्णूची आराधना केली तर त्याच्या जोडीला शिवाची आराधना करणं हे अनिवार्य आहे, क्रमप्राप्त आहे. हा विचार करून आम्ही यंदाचं वर्ष हरिहर उपासना करतोय. मग असा विचार आला की विष्णू सहस्रनामामध्ये हर म्हणजे शंकर याच्याविषयी काही उल्लेख सापडतोय का. म्हणजे मीच माझ्यासाठी लावून घेतलेला हा टास्क होता की आता या 1000 नावातून तशी नावं शोधून काढायची, तसे संदर्भ देत तुमच्या समोर विवेचन मांडायचं. इथे येईपर्यंत मी द्वंद्वात होते. मी खरं ते सांगते, दोन्ही विषयी आयत्या वेळेला म्हणजे काय पुस्तक समोर ठेवलेलंच आहे, नावं थोड्या खुणा 2-4 केल्या होत्या, संदर्भ घेत घेत बोलायचं. आत पाऊल ठेवलं, पावन मारुती मंदिर नाव पाहिलं होतं, म्हटलं म्हणजे मारुतराय आहेतच आपल्या पाठीशी. इथून आत आले आणि इथे मला समोर काय दिसलं, झालं ना, कौल मिळाला ना. म्हणजे मी आता कशावर बोलणं अपेक्षित आहे तर हरिहर. म्हणजे खरं तर माझ्या मनात हरिहरच होतं, पण ना त्याच्यावर मला शोध घ्यायला खरं तर वेळ नव्हता. त्यापेक्षा म्हणजे कशी आपण पळवाट काढतो बघा, त्यापेक्षा असं वाटलं दशावतार जरा सोपे जातील ना, पटपट नावं पण सापडतील आणि दशावतारांच्या कथा सांगणं पण सोपं जाईल. पण नाही, म्हटलं ना की बोलविता धनी म्हणजे वक्ता श्रोता हा पांडुरंगच असतो. आपल्याला खूप ढीक वाटतं की आपण खूप काही वाचलंय, खूप काही आतापर्यंत अनुभवलंय, त्यावर बोलावं. पण नाही, आपल्या मुखातून प्रत्येक शब्द बोलवणारा हा तो परमात्मा परमेश्वर भगवंतच असतो. आणि त्याची ही साक्ष की मला इथे शिवशंभूनी दर्शन दिलं आणि मला सांगितलंय की आता हरिहर म्हणजे हर म्हणजे शंकराची जी नावं विष्णू सहस्रनामात आली असतील तर त्याचा थोडासा वेध घेत बोलावं. तत्पूर्वी अजून थोडंसं विष्णू सहस्रनामाविषयी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला संदर्भ जोडले जातील. सगळ्यांना ठाऊक आहे की महाभारतामध्येच जशी गीता आलेली आहे तसंच विष्णू सहस्रनाम सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे पहिलाच जो गीतेतला श्लोक आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः. धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र म्हणजे हे जे कुरुक्षेत्र आहे हे धर्माचं क्षेत्र आहे. म्हणजे हे पावन पुण्य असं क्षेत्र आहे, कारण या क्षेत्रावर जे युद्ध झालं ते फक्त तुझ्या माझ्यातलं युद्ध नव्हतं, तर धर्म संस्थापनेसाठी, धर्माच्या रक्षणासाठी म्हणून हे युद्ध झालं. आणि त्याच अंतर्गत अर्जुनाला भगवंतांनी ही गीता सांगितलेली आहे. आणि पुढे जाऊन विष्णू सहस्रनामाचा सुद्धा उदय याच महाभारतीय कालखंडामध्ये झालेला आहे. तर त्याचा सुद्धा खूप चांगला मागोवा आहे. कसे संदर्भ जोडले जातात. मागच्या आठवड्यामध्ये जे एक मी 4 दिवसांची मालिका केली होती, प्रवचन मालिका, तर त्याच्यामध्ये भगवंतांचे षड्गुण म्हणजे 6 गुण. आपल्याला षड्रिपू माहितीये, पटपट सांगता येतात. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर सगळे हे षड्रिपू आहेत. पण भगवंतांचे षड्गुण पण आहेत. तर त्या षड्गुणातला एक प्रमुख गुण असा आहे, तो म्हणजे औदार्य. ह्या औदार्याविषयी भगवंतांचा गुण असा वर्णन केला जातो की भगवंत अर्जुनाला म्हणजे सर्व ज्ञान ज्यांच्याकडे आहे त्या ज्ञानातलं गुह्यातलं गुह्यतम म्हणजे गुड, बेटर आणि बेस्ट, तसं गुह्यतम, गुह्य म्हणजे कळायला अवघड, त्यातलंही अवघडातलं अवघड असं ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला युद्धभूमीवर दिलं. मग ते जर सगळंच ज्ञान देऊ शकत होते तर पुढे ह्या विष्णू सहस्रनामाची पार्श्वभूमी घडायचं कारण काय. ते कारण म्हणजे भगवंतांचा औदार्य हा एक मोठा सद्गुण. कसा तर आपल्याला ठाऊक आहे की युद्ध झालं आणि भीष्माचार्य हे शरपंजरी अवस्थेमध्ये तिथे रणांगणातच त्यांची ती शय्या होती. भीष्माचार्य हे भगवान श्रीकृष्णाचे परमभक्त.
ज्या नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, ह्या ज्या त्या आहेत, तर त्यातली वंदन ही जी भक्ती आहे, या वंदन भक्तीचं प्रतीक म्हणून भीष्माचार्यांना सांगितलं जातं की ते रोज रोज भगवान गोपाल कृष्णाला मनोभावे वंदन करायचे आणि त्याचं स्मरण करायचे. म्हणूनच आपल्याकडे सुद्धा ना लहान मोठं वय किंवा तुमचा स्टेटस फार वरचा दिसतोय, आम्ही बाबा साधे, असं काहीही न मानता एकमेकांना सहज भावानी वंदन करावं. आणि आता बघा ना, चिंचवडमध्ये राहणारे एकमेकांना समोर भेटले ना की लगेच म्हणतात मोरया, चला, असं. म्हणजे मोरया म्हणजे तू पण मोरया आहेस, चला माझ्या बरोबर. म्हणजे मोरयाला प्रत्येक वेळेला बरोबर घेऊन जायचं. जय श्रीराम म्हणतो किंवा पांडुरंग, विठ्ठल, आपण त्या त्या स्थानाप्रमाणे त्याचा उल्लेख करतो. आणि स्थान महात्म्य हे खूप महत्वाचं असतं. म्हणून मी आवर्जून जशी ही उपासना चालू केली होती तसा मोरया गोसावींचा जो श्लोक आहे, जो समाधी मंदिरावर वरती लिहिलेला आहे, पण किती जणांचं लक्ष जातं? चिंचवड गावात राहून कित्येक जणांचं लक्ष गेलेलं नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे की जुने चिंचवडकर आज गावातच नाहीयेत, ते गेले दुसरीकडे लांब लांब राहायला. त्यामुळे कोणाला दोष द्यायचा नाही. गीता आपल्याला कोणाला दोष द्यायला सांगतच नाही, तर ती स्वतःपासून काही तुम्हाला सुधारणा करता येते का, तुम्ही काही कार्य करू शकताय का, असा ती आपल्याला उलट प्रश्न विचारते. म्हणून मी विचार केला की वक्रतुंड तर सगळेच म्हणतात, आपलं काहीतरी वेगळं दाखवायला पाहिजे ना, स्टेटस वेगळा पाहिजे ना, तर तो बघितला जातो ना व्हॉट्सअपवर. अन्यथा या ताईंचं रोज तेच असतं, काय बघायचं म्हणून तो म्यूट मोडवर टाकला जातो. नाही, माझा स्टेटस उत्सुकतेने तुम्ही बघावा. तसं मोरयाचा हा श्लोक सर्वदूर, म्हणजे आज मी कित्येक ठिकाणी गीतेच्या पाठांना जाऊन आले, प्रत्येक ठिकाणी हा श्लोक मी म्हणते. स्थान महात्म्य, याच्यातून मोरयाचं नामस्मरण सहजगत्या, आणि ते आपल्याला अनुकूल असतं. आपलं काहीतरी पूर्व सुकृत आहे म्हणून चिंचवडमध्ये आज आपण आहोत, उगाच नाही आहोत ना. म्हणजे ते नाम जर आपण घेतलं तर अधिकस्य अधिकम फलम नाही का होणार, मग तसा विचार आहे. आणि तसंच भीष्माचार्य हे गोपाल कृष्णांचं नाम तर घेतच होते, पण वंदन भक्तीतून ते गोपाल कृष्णांची नित्य पूजा करत होते. आता त्या भीष्माचार्यांना शरपंजरी अवस्थेत असताना जेव्हा युद्ध संपलं, अर्थात पांडवांनी युद्ध जिंकलेलं आहे आणि सगळे पांडव गोपाल कृष्णांसह भीष्माचार्यांना तिथे भेटायला गेलेले असताना भगवान गोपाल कृष्ण भीष्माचार्यांना म्हणतात की तुम्ही परमज्ञानी आहात. अर्थात होतेच, सर्व प्रकारचं ज्ञान भीष्माचार्यांकडे सुद्धा होतं. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या ज्ञानाला अधिष्ठान हे गोपालकृष्णांच्या नामाच्या स्मरणाचं होतं. त्यामुळे गोपालकृष्ण असं म्हणतात की परंतु आता तुमचा लवकरच हा देह जो आहे हा विनाश पावणार आहे. आणि हा देह विनाश पावला की या देहाच्या माध्यमातून, बघा आता या देहाच्या माध्यमातून जे काही तुम्ही ज्ञान संपादन केलेलं आहे ते लुप्त होऊन जाईल. त्याचा उपयोग पुढच्या पिढीला होणं अभिप्रेत आहे. म्हणून जे धर्माधिष्ठित ज्ञान आहे ते तुम्ही या पांडवांना द्यावं, कारण त्यांचं हे धर्मराज्य निर्माण होणार आहे. आता हे ज्ञान गोपालकृष्ण देऊ शकत नव्हते का? सगळी एवढी गीता 18 अध्यायांची 700 श्लोकांची झाली, संपूर्ण मोक्ष संन्यास योगापर्यंत गोपालकृष्ण येऊन पोहोचले. पण भगवंतांचा हा औदार्य हा खूप मोठा गुण आहे. मला येतंय, पण मी जर माझ्या बरोबरच्यांना पुढे घेऊन येणं किंवा त्यांनीही हळूहळू एखाद्या गोष्टीत पुढाकार घेऊन काम करायला हवं असेल तर प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी खूप मन मोठं लागतं. आणि हे विशाल मन हे गोपालकृष्णांकडे येतंय. नाही तर सगळं मीच करेन. मग बाकीचे असे जवळ उभे असतात, मग मीच करेन, मी जाते पुढे, पण मग हळूहळू सगळे साथ सोडून जातात. त्यापेक्षा हे तुम्ही करावं, हे तू करावं, हे आवर्जून ताई तुम्हीच करा, तुम्ही हे छान कराल असं म्हटलं तर समुदाय जोडला जातो. आणि तीच गोपालकृष्णांची खूप महती आहे, औदार्य.
ह्या गुणाच्या माध्यमातून भगवान गोपालकृष्ण भीष्माचार्यांना अशी विनंती करतात की हे धर्माचं जे ज्ञान आहे हे तुम्ही पांडवांना द्यावं. इथपर्यंत झालं. आता पांडवातली निवड करायला पाहिजे. 5 पांडव आहेत, द्यावं तरी कोणाला द्यावं. आता अर्जुनाला गीता सांगून झालेली आहे, म्हणजे अर्जुनाला नको द्यायला. आणि आपल्याला माहितीये की नकुल सहदेवांपर्यंत सहसा या गोष्टी येत नसायच्या. म्हणजे राहिला आता कोण, धर्मराज राहिले आणि भीम राहिला. तर त्याच्यामध्ये सुद्धा भीष्माचार्यांनी धर्मराजाची निवड केलेली आहे. कारण धर्मराज हा खरोखरचा धर्म जाणणारा होता आणि आपल्याला माहितीये की तो धर्मासाठीच फक्त त्याचं आयुष्य चालणारा होता. इतकी की अशी एक कथा आहे की एक प्रसंग येतो आणि यक्ष त्याला विचारतो धर्मराजाला की तुमच्यापैकी कोणाला मी, म्हणजे जर मृत झाले तर कोणाला जिवंत करणं अपेक्षित आहे. तेव्हा धर्मराज असं म्हणतात की माद्रीचे जे पुत्र आहेत नकुल आणि सहदेव त्यांच्यापैकी तू एकाला जिवंत कर, कारण त्या तिचा वंश चालू राहणं अपेक्षित आहे. म्हणजे हा धर्म आहे, हा औदार्य तर आहेच, पण धर्म, न्याय, नीती ह्या सगळ्या गोष्टी फक्त धर्मराजाची द्यूतामधली एक मोठी चूक, पण ती धर्माशी अशी थेट निगडीत नव्हती. धर्मराज युद्धामध्ये त्याचं नाव कधीच घेतलं जात नाही आणि बाकी तर अनेक गोष्टींमध्ये तर त्याची तर थोडीशी आपण कथांमधून वर्णन केलेली पिछेहाटच अनुभवतो. पण धर्माच्या बाबतीत धर्मराज हे खरोखर युधिष्ठिर हे एकच नाव घेण्यासारखं होतं. आणि भीष्माचार्यांनी या धर्मराजाची निवड केली आणि त्याला हे सगळं धर्माचं ज्ञान त्यांनी शरपंजरी अवस्थेमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हा जे, आणि मग त्या ज्ञानातूनच पुढे जे विष्णू सहस्रनाम आलेलं आहे ते असं की धर्माचं ज्ञान देऊन झाल्यानंतर समोर साक्षात भगवान गोपालकृष्ण आहेत. धर्मराजांची तुमच्या डोळ्यासमोर कल्पना करा की शरपंजरी अवस्थेमध्ये भीष्माचार्य आहेत आणि त्यांना काय त्यांच्या भावनांचे तरंग उचंबळून आले असतील की आपण हे सगळं बोलतोय, जे सगळं ह्या गोपालकृष्णाला ठाऊक आहे तो सगळं करू शकणार होता, पण हे आपल्याला दिलंय आणि आपण करतो आहोत ते सुद्धा अशा मरणासन्न अवस्थेमध्ये असताना. पण त्याच्यामध्ये सुद्धा इतकं मी म्हणतात तसं आशीर्वाद होता ना की जे मला माहित आहे ते माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी, त्यांच्या उद्धारासाठी मला पोचवायचं आहे. आणि अशा पद्धतीने त्या सद्गतीत अवस्थेला जेव्हा भीष्माचार्य पोचले तेव्हा समोर साक्षात गोपालकृष्णांना पाहून त्यांचे सगळे भाव इतके अनावर झाले आणि आजवर जी जी त्यांनी वंदन भक्ती करताना ज्या ज्या नावांनी ह्या भगवंताचं स्मरण केलं होतं तर त्या सगळ्या नावांचं त्यांनी तिथे उच्चारण केलेलं आहे. त्या नावांच्या मालेचा मंत्र साक्षात गोपालकृष्णांना त्यांनी अर्पण केलेला आहे. आणि नंतर व्यासांनी ते स्तोत्र रूपाने विष्णू सहस्रनाम रचलेलं आहे. अशी ही विष्णू सहस्रनामाची त्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर तिथे उत्पत्ती झालेली आहे. आणि ह्या विष्णू सहस्रनामाचं जसं आपल्याला माहितीये, मी आता समोर वक्ता म्हणून बसलेली आहे, आपण सगळे श्रोता आहोत. तर कुठलीही गोष्ट जेव्हा संवाद घडतो, सुसंवाद घडतो, कोणीतरी निदान एक वक्ता पाहिजे आणि समोरचा श्रोता पाहिजे. समर्थ रामदासांचा दासबोध जर आपण बघितला तर त्याच्यात सुद्धा श्रोत्याशी संवाद अशा पद्धतीनेच आहे. माऊली सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अनेक वेळेला श्रोत्यांशी संवाद साधतात. तसं इथे ह्या विष्णू सहस्रनामाच्या वेळेला भीष्माचार्य आणि युधिष्ठिराचा संवाद झालेला आहे. म्हणजे वक्ता भीष्माचार्य आहेत आणि श्रोता युधिष्ठिर आहेत. आणखीन एक त्याच्यातलं खूप वेगळं असं की अनेक ऋषी मुनींनी जे काही सूक्त रचली किंवा स्तोत्र मंत्र यांची रचना केली तर त्या त्या वेळेला त्यांनी कल्पना करून त्या सगुण रूपाला आपल्या नेत्रचक्षूंच्या समोर स्थापन केलेलं आहे आणि मग त्याची स्तुती किंवा त्याचं स्तवन केलेलं आहे.
पण भीष्माचार्यांचं भाग्य किती अलौकिक की जे विष्णू सहस्रनाम त्यांनी मरणासन्न अवस्थेत असताना सहज अगदी ओघवत्या वाणीनं तिथे म्हटलेलं आहे. समोर प्रत्यक्ष गोपाल कृष्ण होते. गोपाल कृष्ण भगवान की जय. खरोखर असं भाग्य ही तर खरोखर भगवंताची कृपा आहे. आणि म्हणूनच हे विष्णू सहस्रनाम हे अलौकिक दिव्य असं स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र म्हणजे आचार्य विनोबा भावे असं म्हणतात की हे स्तोत्र परिपूर्ण असं स्तोत्र आहे. परिपूर्ण अशासाठी की एकतर भगवान गोपाल कृष्ण हेच मुळी परमात्मा परमेश्वर म्हणजे परिपूर्ण आहे. मग त्यांचं कुठलंही एक नाव घेतलं तर ते अपूर्ण कसं असू शकतं? नाही ना. ते एक नाव सुद्धा परिपूर्णच आहे. मग त्यामुळे उलट ते असं म्हणतात की ह्या म्हणजे हे आत्तासाठी आहे. थोडंसं व्यावहारिक मध्येच बोलायला पाहिजे. थोडंसं धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरून परत इथे यायला पाहिजे ना पावन मारुती मंदिरामध्ये. नाहीतर तिथेच किती वेळ थांबायचं असं होईल. तर त्यांनी असं सांगितलंय म्हणजे मी जे सुरुवातीला उल्लेख केला ना की महिला म्हणजे माझ्या माता भगिनी 12 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणत होत्या. उत्तम आहे, चांगलं आहे. म्हणजे मी सांगितलं म्हणून लगेच म्हणण्याचा संख्याक्रम कमी करू नका. परंतु आचार्य विनोबाजी असं म्हणतात की तुम्ही संख्येकडे बघून म्हणू नका. म्हणजे तुम्ही म्हणजे त्याच्यावर पण असं असतं ना, विचारणारे असंही विचारतात की मला अर्ध्या तासात म्हणायचंय, तशा पद्धतीने शिकवा. कारण युट्यूबवर बघा 12 मिनिटाचं विष्णू सहस्रनाम आहे. खूप फास्ट म्हणजे दम लागतो म्हणताना. आणि दम लागू द्या म्हणून त्याचं आम्हाला नाही लागत असं पण म्हणणारे असतात. आम्ही फार पटपट म्हणतो. पण तुम्ही जर त्यांचं रेकॉर्ड केलेलं ऐकलं तर तुम्हाला कळेल अनेक शब्द खाऊन टाकलेले. विसर्ग, अवग्रह, ऱ्हस्व, दीर्घ याची तर कुठेच त्याच्यामध्ये मेळ घातलेली नसते. मग अशा पद्धतीनं म्हणण्यापेक्षा तुमच्याकडे अर्ध्या तासात तुम्हाला ते 12 वेळा म्हणायचे असे संकल्प कशाला करता? नको ना असे करायला. त्यापेक्षा अर्धा तास तुम्ही शांतचित्त वेळ काढा. घरामध्ये आपल्या देवघर छोटं असतं, फोटो असतो, जे काय असेल तुमचं ते. कुठे मंदिरात गेलात, प्रवासात गेलात तर मनचक्षून पुढे पण आपण भगवान गोपालकृष्णाची, विष्णूची, प्रभू रामाची कोणाचीही मूर्ती स्थापन करू शकता. आणि अर्धा तास स्वस्थ चित्ताने मग भले एकदाच म्हणून होईल चालेल ना. खुलबर दुधाची कहाणी बघा, हरी आणि हर येणार असते प्रत्येक वेळेला. ती श्रावण सोमवारची कथा आहे ना, त्या राजाने दवंडी पिटवलेली असते. घरातलं सगळं आहे नाही ते दूध आणून त्या गाभाऱ्यात घालायचं. ते म्हणजे पाऊस पडत नव्हता म्हणून. आता मला ताईंनी एक श्लोक पण तो सांगितलेला आहे. सगळं जोडत जायचं. विष्णू सहस्रनाम असंच आहे, सगळ्यांना आपल्या बरोबर घेऊन ते पुढे जातं. पाऊस पडत नव्हता, पाऊस पडावा म्हणून शंकराला दुधाचा अभिषेक केला. गाभारा जो दुधाने भरला तर पाऊस पडेल असं राजाला कुणीतरी सांगितलं. म्हणून राजा दवंडी पिटवतो आणि सगळ्यांना सांगतो काय आता एवढा गाभारा भरायचा. आता विचार करा, हे सगळं आतलं भरायचं तर एवढ्या सगळ्यांनी आपलं घरचं सगळं दूध आणून घालायला पाहिजे की नको. तर तसं ते सांगितलेलं असतं. पण एक आजी हुशार असतात, कदाचित त्या असतील, खूप भरपूर वय आहे ना त्यांचं, तर त्यांना ठाऊक आहे की असं काहीही करायचं नसतं. एक श्रीराम म्हटलं तरी पुरतं. सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने हे आजींना ठाऊक आहे. म्हणून त्या काय करतात, आपल्या सगळ्या कुटुंबाची गरज भागवतात. एवढंच एक म्हणजे पात्रभर, फुलपात्र काय पेला, एक खुलभर दूध, एवढं दूध उरतं. ते दूध नेऊन त्या गाभाऱ्यात घालतात आणि गाभारा अक्षरशः तुडुंब भरतो आणि भरून बाहेरपर्यंत दुधाची गंगा वाहायला लागते. तसंच आहे, लक्षात घ्या की आता चातुर्मास येईल, अधिक महिना तर संपला, कळेपर्यंत शेवटचा दिवस उजाडला. आम्ही खूप धावधाव केली. सकाळी 5ला उठून म्हटलं आणि मग मी म्हटलं तसं तो फुली गोळा व्हायला लागतो. मी बघते ना हो, आज सुद्धा मी बघितलं, पाठालाच गेले होते तर बायकांची ना चक्री पारायणं चालू आहेत. गीतेची असतात, गजानन महाराजांची असतात किंवा दासबोधाची करतात. तर ना त्यांचा पॅटर्न सांगते. आम्ही
इथे पाठाला गेलोय, सुरुवातीला त्या ताई हळदी कुंकू लावून स्वागत करतायत, तर एक ताई बसून गीतेचं पुस्तक भरा अध्याय वाचत होत्या. म्हणलं काय करताय? अगं आजचा तो 3रा अध्याय वाचायचा राहिला ना, माझा ग्रुपवर टाकायचंय. अरे थक्क झाले. हे अशा पद्धतीने वाचन मग करा न करा काय फरक पडतो? आता सगळी गीता तर पुढे नंतर आम्ही म्हणणारच होतो की, मग त्याच्यात नसता का तो झाला? नाही, ते वेगळे, त्या ग्रुपची नोंद वेगळी. हे व्यवहार आता आला पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आपण समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख केला म्हणून सांगते की विवेक समर्थांचा, म्हणजे मला तर असं वाटतं, मी एक लेख लिहिला होता मानसपुत्र, की हा विवेक म्हणजे समर्थांचा मानसपुत्र आहे. खरोखर जिथे तिथे 2-2 श्लोक झाले, दासबोधातल्या ओव्या झाल्या, मनाचे श्लोक, हो किती ठिकाणी. मी तर एकदा तो विवेक शब्द मोजायला सुरुवात केली होती, पण कंटाळले नंतर, कारण तो घडीच यायला लागला. जसं आईला तिच्या तोंडात तिच्या मुलाचं नाव अखंड असतं की नाही, तसा त्या समर्थांचा तो विवेक आहे, म्हणून त्याला मी मानसपुत्र म्हटलं. तर हा विवेक आपल्याला व्यवहारामध्ये जपता आला पाहिजे. कुणीतरी सांगितलं की 12 वेळा म्हणा, म्हणून फक्त 12 वेळा म्हणायच्या आणि त्या फुली गोळा खेळल्यासारख्या नोंदी नको. परंतु तरी सुद्धा वेगवेगळ्या संतांनी विष्णू सहस्रनामाचं अनन्यसाधारण महत्व सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ठाऊक आहे की दासगणू महाराज यांच्या परंपरेतले मामासाहेब देशपांडे, तर त्यांचं सुद्धा विष्णू सहस्रनामावर अनन्यसाधारण प्रेम होतं आणि त्यांनी असं सांगून ठेवलेलं आहे की आषाढ आणि श्रावण महिन्यात, जरा लक्षपूर्वकच ऐका, आषाढ आणि श्रावण महिन्यात रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटलं तर विष्णू याग केल्याचं पुण्य मिळतं. पण हे आपण डोळसपणे स्वीकारलं पाहिजे. म्हणजे कसं की समजा एखादा दिवस अडीअडचणीने, तब्येतीचं कारण, या कारणाने जर आपण म्हणू शकलो नाही, तर हे मगाशी मी जसं म्हटलं ना की कुठं तरी गेलं आणि भरा 1 जण 2 जण 3 जण पटापटा नोंदी, या पद्धतीने केलं तर असा विष्णुयाग संपन्न होईल का? संकल्प जरूर करा की मी आषाढ आणि श्रावणात 12 वेळा म्हणेन, पण शेवटी आपण जसं म्हणतो संकल्पामध्ये ही पण ओळ असते, यथाशक्ती यथामती. म्हणजे तो तुम्हाला लगेच तुमची अशी मानगुट पकडून खेचून वर विचारणं नाहीये, जा 12 वेळा म्हणणार म्हणाली होतीस, हे काय नाही झालंय तुझं काउंट पूर्ण. तुम्ही 12 वेळा म्हणणार एवढं मनाशी ठरवलं, बास, भगवंत तिथेच तुम्हाला भरून पावतो, हे लक्षात घ्या. कारण एवढा मोठा निश्चय करायला सुद्धा थोडं धैर्य लागतं. म्हणजे मी म्हणू शकेल हा माझ्याकडे आत्मविश्वास लागतो आणि मी माझ्या दिवसाचं सगळं वेळापत्रक बसवून कसं म्हणायचं हे ठरवणं, हे कौशल्य लागतं. योग कर्मसु कौशलम, म्हणजे सगळ्या आहेत ना या गोष्टी. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा व्यवहारामध्ये अतिरेक करायचा नाही, हे भान आलंच पाहिजे. आणि जे आपण करणार ते श्रद्धेने, प्रेमाने आणि भक्तिभावाने करणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यातच आता लोकमान्य टिळकांचं सुद्धा नाव घ्यावंच लागेल, कारण त्यांनी सुद्धा मंडालेला जेव्हा 6 वर्ष त्यांना तुरुंगवास झाला, त्यावेळेला त्यांनी संपूर्ण गीतेचा, विष्णू सहस्रनामाचा अभ्यास करून गीता रहस्य हा कर्मयोगावर आधारित ग्रंथ लिहिला. आणि ते म्हणतात की या सगळ्या याचं सार म्हणजे विष्णू सहस्रनाम आहे. आणि तुकाराम महाराजांचं तर काय वर्णन करावं. अधिक महिना चालू आहे, जावयांना सगळ्यांची वाणं झाली का देऊन? झाली. कोणाचं राहिलं असेल उद्याच्या दिवशी तर बघा अजून एक छान उपाय आहे जो तुकोबांनी केला, कदाचित अधिकात नसेल केला. तुकारामांचं आपल्याला सगळं त्यांची संसारिक पार्श्वभूमी ठाऊक आहे. 18 विश्व दारिद्र्य म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ते फक्त ऐहिक स्वरूपाचं होतं. पण त्यांच्या अक्षरशः म्हणजे संपूर्ण काय म्हणूया, त्यांचे विश्व, ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो, ते जे पहिलं विश्व आहे ना,
तुकोबारायांचं विश्व म्हणजे काय होतं, साक्षात पांडुरंग हे विश्व असताना कुठलं दारिद्र्य त्यांच्या घरी, परंतु व्यावहारिक मात्र लक्ष्मी त्यांच्यावर तिथे कधीच नांदत नव्हती. आणि अशातच मोठ्या लेकीचा विवाह झाला. त्या विवाहानंतर आता त्यांची ती आवली येते आणि म्हणते सगळा विवाह तर याच्या त्याच्या मदतीने पार पडला, पण आता जावयाला काहीतरी आपल्याकडून म्हणून वाण द्यायचं बघा जरा. तर तुकाराम महाराज मनावर घेतात आणि रात्री बसून स्वहस्ते विष्णू सहस्रनाम लिहून काढतात. आणि ते लिहून झालेलं हस्तलिखित एका साध्या धूत वस्त्रामध्ये, काही रेशमी लोकरीचं मखमली लेस लावलेलं वगैरे काही नाही, साधं धूत वस्त्र त्याच्यामध्ये ते हस्तलिखित गुंडाळतात आणि दुसरे दिवशी आपल्या लेक जावयाला वाण म्हणून विष्णू सहस्रनामाचं ते हस्तलिखित पोथी देतात आणि म्हणतात की हा भगवान विष्णू तुमचं सगळं म्हणजे तुमचंच नाही तर तुमच्या 7 पिढ्यांचं कल्याण करो, कारण ऐश्वर्य हा भगवंतांचा षडगुणातला दुसरा गुण आहे. ऐश्वर्य, औदार्य, ज्ञान हे सगळे भगवंतांचे गुण आहेत. आणि असे हे तुकाराम महाराज म्हणून म्हटलं की सांगायला तर विष्णू सहस्रनामाच्या इतक्या सुरस आणि इतक्या सुंदर कथा आहेत की प्रश्न पडतो की कुठून कुठे कसं जावं, पण त्यातल्या त्यात सुसूत्रपणे गुंफण्याचा प्रयत्न. म्हणून म्हटलं राहिलंच असेल कोणाचं वाण वगैरे द्यायचं तर फार विचार करू नका, लेकीला सांगा की तुझ्यासाठी विष्णू सहस्रनामाचं छोट पुस्तक आणून ठेवलंय, कधी येशील, कारण काही कारणाने भेट झाली नाही म्हणूनच शेवटच्या दिवसापर्यंत राहून गेलं ना, ते मी तुला देणार आहे. आणि ते पुस्तक नाहीये तर त्याच्याबरोबर भगवान गोपाल कृष्णाचा 7 पिढ्यांना पुरून पुन्हा उरेल इतका आशीर्वाद तुला पाठवत आहे. बघा खरोखर सगळेजण अवघे अवघे धन्य होतात. पावसच्या स्वरूपानंदांचं आपल्याला ठाऊक असेल तर त्यांचा सुद्धा जन्म जर आपण बघितला तर त्यांच्या घराण्यात गोडबोले त्यांचं आडनाव होतं. आणि त्यांच्या म्हणजे आधीचे जे विष्णुपंत गोडबोले तर त्यांनी सुद्धा विष्णू सहस्रनामाची अनेक वर्ष उपासना केलेली होती. आणि त्याचं फळ म्हणून पुढच्या पिढीमध्ये त्या घराण्यामध्ये आता जे आपण स्वरूपानंद म्हणून ज्यांना ओळखतो पावसचे तर त्यांचा जन्म झालेला आहे. आणि याचं उत्तर भगवंतांनी 6व्या अध्यायात अर्जुनाला दिलेलं आहे की प्राप्य पुण्यकृतान लोका नुषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमतांगेहे योग भ्रष्टोभिजायते. की तुमचं जसं पूर्व सुकृत असेल त्याप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म प्राप्त होतो. त्या जन्मामध्ये तुमच्या हातून जी काही उपासना किंवा आपण म्हणतो की कॅरी फॉरवर्ड थोडंसं राहिलेलं तर ते होण्यासाठी तशी उपलब्धी साक्षात गोपाल कृष्ण करून देत असतात. अशा सगळ्या संतांनी सुद्धा ज्या विष्णू सहस्रनामाचं महत्व आपल्या उपासनेतून, आणि आता ही जी मी नावं सांगितली ही काय फार 5000 वर्षापूर्वीची नावं नाहीयेत. हे मामासाहेब देशपांडे, लोकमान्य टिळक काय किंवा स्वरूपानंद, दासगणू महाराज, वरदानंद भारती. दासगणू महाराज, वरदानंद भारती तर ते पण अखंड त्यांच्या मुखामध्ये विष्णू सहस्रनाम असायचं. विनोबाजी तर त्यांनी पण गीतेचे गाढे अभ्यासक आणि अखंड मुखामध्ये विष्णू सहस्रनाम. आणि त्यांचं तर असं की झोप लागेपर्यंत अखंड म्हणायचं. तो श्लोक मगाशी मी बघत होते तर तो श्लोक असा आहे बघा. स्वापन स्ववशो व्यापी नैकात्मा नैक कर्मकृत वत्सरो वत्सलो वत्सी रत्न गर्भो धनेश्वर. हा स्वापन म्हणजे झोप येणं. झोप किती अवघड आहे ना आणि किती महत्वाची पण आहे ना. पडल्या पडल्या ज्याला झोप लागेल तो खरा सुखी. अनंत विचार डोक्यामध्ये नुसते असे 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 उड्या मारत असतात. सगळा एसी असतो. म्हणजे आता तर अशी अवस्था झालीये की एक एवढी रूम असते आणि 2 एसी बसवलेले असतात. काय हो उकाडा सहन होत नाही. डोक्यावर फॅन पण चालू असतो पण तरीही झोप लागत नाही. त्यामुळे झोप येण्यासाठी सुद्धा
बघा, भगवंतांचं हे नाव किती महत्वाचं आहे. शांत आणि स्वस्थ झोप हे एकतर उत्तम आरोग्यासाठी पण महत्वाचं आहे आणि उद्याचा दिवस त्याच्यावर अवलंबून असतो. आणि झोप अशी असायला पाहिजे की झोपण्यापूर्वी आपण अनेक गोष्टींचं उद्याचं नियोजन 6 महिन्याचं सुद्धा करून झोपतो. झोपून उठल्यानंतर सकाळी जाग आल्यानंतर जर मला कालचा सगळा विसर पडला, कसं काय बरं व्हावं? अवघड होईल ना. मग सकाळपासून माझा फोन वाजायला लागेल, अहो ताई तुम्ही आज इकडे येणार होतात, अहो ताई तुम्ही इकडे, काय काय काय, डोक्याचं नुसतं भेंडोळं. म्हणजे एक स्वस्थ चित्त, किमान 5 तासाची तरी झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे. आणि त्या झोपेसाठी म्हणून भगवंतांचं नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे. नाम घेत घेतच तुम्ही जर अंथरुणावर पडला, आणि विष्णू सहस्रनामाला असं काही निषिद्ध नाहीये की तुम्ही फक्त देवळात बसूनच म्हटलं पाहिजे किंवा देवाच्या समोरच बसून म्हटलं पाहिजे, असं काहीही बंधन ठेवलेलं नाहीये. कारण फरक सांगते. अथर्व शीर्ष किंवा श्री सुक्त, आधी श्री सुक्त म्हणायचं का स्त्री सुक्त म्हणायचं का श्री सुक्त म्हणायचं, इथून बायकांच्यात गोंधळ होतो. म्हणून अनेक खरं तर जे गुरुजी असतात ते महिलांनी श्री सुक्त म्हणू नये या मताचे आहेत. कारण त्याचा होणारा चुकीचा उच्चार. अथर्व शीर्ष आणि श्री सुक्त, श्री म्हणायचं श्री नाही. का बरं श्री म्हणायचं? कारण तो श अधिक र आहे, मग श्री उच्चार व्हायला पाहिजे. आणि आपण काही साऊथ इंडियन नाही होत श्री श्री म्हणायला. जे मूळ संस्कृत मध्ये जसा उच्चार आहे तसा होणं अपेक्षित आहे. श्री सुक्त, आणि एक कुठेतरी ऐकलंय पुरुष सुक्त असतं, मग हे बहुतेक स्त्री सुक्त, म्हणून अनेक जणी याला स्त्री सुक्त म्हणतात. चूक नाही. मग ही जी आहे ही वेदातून आलेली आहे आणि ती सूक्त आहे. त्याचं जर आपल्याकडून उच्चारण पठण हे चुकीचं झालं तर त्या चुकीच्या उच्चारांचे सुद्धा आपल्यावर, आपल्या शरीरावर, आपल्या मनावर खूप वेगळे वेगळे कदाचित वाईट परिणाम होऊ शकतात. म्हणून हे खरं म्हणजे म्हणू नये असं गुरुजी सांगतात. पण आजकाल गुरुजींचं कोणीही ऐकत नाही. सगळं गुंडाळून ठेवलेलं आहे. कारण पूर्वीच्या काळी जे 4 वर्णांच्या प्रमाणे जे मुख्य असायचे, म्हणजे ब्राह्मण म्हणजे तो फक्त जन्मानी ब्राह्मण आहे असा नाही, तर तो अधिकारवाणीने त्यांनी ज्ञान संपादन केलेलं असतं आणि धर्माच्या रक्षणार्थ काही तो सांगू शकतो, त्याच्याकडे तो अधिकार असतो, तो ब्राह्मण असतो. चातुर्वर्ण्यम मया सृष्टं गुणकर्म विभागशा, गीतेतलाच भगवंतांनी रचलेला हाही श्लोक आहे. तर अशा या ब्राह्मणांचं स्थान आज आपण जे बघतोय ते कमी होताना दिसतंय. म्हणून कोणी त्यांच्या शब्दाला बहुधा मान ठेवत नाही आणि प्रत्येकालाच वाटतं की मीच खूप श्रेष्ठ, मीच तो, मला सगळं येतंय, मला काही कोणाकडून घ्यायची गरज नाही. इथे सुद्धा आपलं मनाचं औदार्य कमी पडतं. अरे त्याच्याकडे जर एवढं चांगलं आहे तर थोडस विनंती करून बघा, त्याला सहज गोड बोलून म्हणून बघा, ताई हे आम्हाला सांगाल का, हे शिकवाल का, हे लिहून पाठवाल का, त्याचा ऑडिओ, एवढं सुद्धा म्हणायला जर कमीपणा वाटला तर तुमचा उद्धरेद आत्मनात्मानं नात्मानुम वसादेत व्हावा कसा उद्धार, कसं काय व्हावा, अवघड आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यावहारिक दृष्ट्या आपण लक्षात ठेवाव्या. आणि मुख्य म्हणूनच विष्णू सहस्रनाम हे सूक्त नाही, वेदातून आलेलं नाही, म्हणून ते आपण सहजगत्या म्हणू शकतो. कारण असं म्हणतात की चराचरेषु भूतेषु व्यापनात विष्णू रुच्यते, की ह्या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये हा विष्णू आहे आणि त्या विष्णूचाच एक छोटासा भाग आपण आहोत, म्हणून आपण विष्णू सहस्रनाम म्हणू शकतो. आता त्याच्या पुढे जाऊन आपला नेहमीचा जो पहिला श्लोक आहे तो आधी सांगते आणि मग मी आता सगळ्यांना विष्णू सहस्रनामाचा का अधिकार आहे तेही स्पष्ट करते. बघा, आपण विष्णू सहस्रनाम ओम विश्वम पासून सुरू करतो, पहिलं म्हणत नाही, म्हणून तो श्लोक फक्त म्हणून दाखवते. युधिष्ठिर उवाच, म्हणजे युधिष्ठिरांनी भीष्माचार्यांना 6 प्रश्न विचारलेले आहेत. तर ते प्रश्न काय आहेत ते सुद्धा समजून घेतले पाहिजेत.
किमेकं दैवतल्लोके किं वाप्येकं परायणं स्तुवन्तः कङ्कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम् को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धनात्। हे युधिष्ठिरांनी विचारलेले 6 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना उत्तर देत देत भीष्माचार्यांनी धर्माचं तर ज्ञान दिलेलंच आहे आणि या विष्णू सहस्रनामाची महती पण युधिष्ठिराला स्पष्ट केलेली आहे. काय बरं ते 6 प्रश्न आहेत? तर असं आहे की युधिष्ठिर विचारतो आहे की मनुष्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ असा धर्म कुठला, त्याच्यानंतर मनुष्याने कशाचा जप केला पाहिजे, कोणाचं स्मरण केलं पाहिजे, कोणाची स्तुती केली पाहिजे किंवा पूजा केली पाहिजे आणि कुठलं दैवत हे श्रेष्ठ दैवत मानलं पाहिजे. आणि आपल्याला जसं एक आश्रयस्थान लागतं, आपल्यासाठी आपलं घर असतं, घर आहे म्हणून आपण सगळे असतो आणि घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, घरातली आपली माणसं हे सगळं मिळून ते घर असतं. तर आश्रयस्थान कुठलं, हे आपलं छोटंसं घर झालं. पण वसुदैव कुटुंबकम असं म्हटलं तर या संपूर्ण वसुधेचं घर काय असू शकतं, काय आश्रयस्थान असू शकतं, असे ते युधिष्ठिरांनी विचारलेले 6 प्रश्न आहेत. आणि त्याच्यामध्ये या प्रश्नांमध्येच खालची जी ओळ आहे ती खूप महत्वाची आहे. किं जपन मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात. या संसाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी या जंतूंनी, शब्द महत्वाचा आहे बघा हा, जंतूंनी कोणाचा जप करणं हे अभिप्रेत आहे. जीव जंतू शब्द ऐकलाय ना, आपल्याला कसं वाटतं ना, आपण जीव, जंतू म्हणजे ते छोटे छोटे सगळे प्राणी. तिथेही आपल्या माणसाला प्रत्येक ठिकाणी माणसाचा अहंकार इतका ओतप्रोत आहे, प्रत्येक ठिकाणी वाटतं आपण खूपच वरच्या याला आहोत, जंतू. पण इथे शंकराचार्यांनी जेव्हा याच्यावर भाष्य केलं तेव्हा ते म्हणतात की तू मानवा, तू सुद्धा एक छोटा जंतूच आहेस. अरे छोट्याशा सूक्ष्मातून म्हणजे अव्यक्त रूपातूनच तुझी सुद्धा निर्मिती झालेली आहे. कशाचा तुला अहंकार आहे, कशाचा तुला म्हणजे एवढा अहंभाव आणि गर्व आहे की मी खूप मोठा सामान्य जंतू आहेस. आणि एवढा देह पोचला आणि ज्या क्षणी हा देह लयाला गेला तेव्हा त्या देहाची राख होऊन पुन्हा छोटसच हे उरणारे जंतू रूपातच आपण असणार आहोत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की सगळ्यांना विष्णू सहस्रनाम म्हणण्याचा अधिकार दिलेला आहे, हे महत्वाचं. त्याच्यामध्ये कुठलीही जात पात, गरीब श्रीमंत, लहान मोठं वय किंवा शारीरिक मानसिक काही जे काही फरक असू शकतात असा कुठलाही फरक नाही. असं हे इतकं सुंदर विष्णू सहस्रनाम आणि इतकं पवित्र, इतकं दिव्य, जितकं म्हणाल तितके त्याचे फायदे आपल्यालाच आपले अनुभवायचे असतात. आणि एकासारखं जसं पिंडे पिंडे मतीर भिन्नता, तसं या ताईला जो अनुभव आला तोच या ताईला नाहीये. अगो बाई असं कसं, तुला 6 महिन्यातच तुझं घर झालं? हो ना, म्हंटल मी विष्णू सहस्रनाम. अगो मी वर्ष झालं म्हणते, काही पत्ता नाही, काही नाही. असं नसतं. व्यवहारात ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कधीही पी हळद आणि हो गोरी होत नाही. मी म्हटलं तसं प्रत्येकाचं काहीतरी पूर्वसंचित वेगळं असतं ना. कोण कुठल्या घरी जन्माला येतं, कोण कुठे, म्हणजे आता अगदी महाराष्ट्रापुरतं बघायचं झालं तर आज आपण पुण्याचे लोक, त्यातही चिंचवड पिंपरीचे लोक जरा अंमळ भाग्यवान नाही का हो. आज परभणी, लातूर किंवा अगदी तिकडे गडचिरोली, चंद्रपूर हे सुद्धा महाराष्ट्राचाच भाग आहे. पण आज त्यांना त्यांची तिकडेही मोठी मोठी घरं आहेत, शेतीवाडी आहे, पण ते सगळं टाकून आज धडपडत ह्या चिंचवडमध्ये IT पार्क मध्ये नोकरी शोधतच यावं लागतंय. काय करणार मग? त्यांना वाटतं हे बरं, यांचं इथं यमुनानगर मध्ये मोठे मोठे बंगले वगैरे आहेत, काय करणार, म्हणजे काय करणार वगैरे काही नाही. प्रत्येकाचं पूर्वसंचित वेगळं असतं. पण त्या सगळ्या संचिताचं कुठंतरी एकत्रीकरण होण्यासाठी म्हणून ही उपासना आपल्याला घालून दिलेली असते. असं असतं की
अमुक अमुक म्हटलं, आता तुम्ही ती फलश्रुती म्हणून म्हणत नाही बरं का आपण, त्याचंही कारण सांगते. कारण मग फलश्रुती जर म्हणायला लागली तर काय होतं, त्याच्यावर आपलं लक्ष जातं. हा म्हणजे मी जसं म्हटलं ना की श्रावण आणि आषाढ मामासाहेब देशपांडेंनी सांगितलं, मग चला विष्णू याग आयता सोपा आहे की, ताईंनी मागच्या वर्षी केवढी खटपट केली होती राम मंदिरामध्ये, तो विष्णू याग करायचा आहे नाही, फार सोपं आहे मला माझ्या घरात. असं प्रत्येक वेळेला होत नसतं. म्हणून फलश्रुतीकडे लक्ष ठेवून कधीही म्हणायचं नाही, म्हणत राहायचं जेवढं शक्य होईल. अर्ध झालं, अचानक असं पण होतं ना की मी म्हणायला चालू केलंय आणि फोन येतो, थांबतं. फार असं ना त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं किंवा उगीच स्वतःला ना अपराधाची टोचणी लावून नाही घ्यायची. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ना महिला वर्गासाठी खूप महत्वाच्या असतात. त्या न त्याच्यात अडकतात. म्हणजे मला ना एक जण अशी होती की ती सुरुवातीला नोंद पाठवायची, नंतर नोंद पाठवेल अशी झाली. का गं म्हटलं नोंद नाही पाठवत तू हल्ली? म्हणतेस ना. म्हणते अगं ताई, पण काय होतं म्हणायला घेतलं ना नेमकं फोन येतो, काहीतरी कोणतरी येतं आणि ते अर्धवट राहून जातं. मग मला पुढे म्हणावंसच वाटत नाही. म्हटलं इथे चुकतीयस, राहिलं अर्धवट राहू दे ना, परत नंतर म्हणायला सुरू कर. अगं 2-3दा असं झालं. म्हणतं अगं होऊ दे, अर्ध म्हणतंस तरी तेवढं तरी म्हणतेस ना. मग तुझं नोंद नाही, म्हणजे काही वेळेला ना नोंदीची पण गरज का असते, नोंद नाही पाठवायची म्हणून तिने बाजूला करून घेतलं, तिचं म्हणणंच बंद पडलं. अर्ध तरी म्हणत होती ना. आणि अर्ध म्हणणं सुद्धा महत्वाचं आहे की नाही. त्या अर्ध म्हणण्यात किती नावं तिची म्हणून होत होती. आणि जसं सुरुवातीला सांगितलं की एक नाव सुद्धा पूर्ण आहे, मग अर्ध म्हटलं, मग नको बाई, मग ते अगो मला बरं नाही वाटत, असं कसं काय तुला नोंदी. म्हटलं नोंद करू नको, पण तू म्हणत राहा. म्हणजे कसं असतं ना, कुठल्याही गोष्टीतून आपण ना पळवाट एक तर शोधतो, व्यावहारिक गोष्टींसाठी म्हणून सांगते, एक तर पळवाट शोधतो, नाही तर उगाच आपणच आपल्याला दोष देत बसतो. काय गो त्यांना एवढ्या वेळा म्हणता येतं, माझं एक सुद्धा धड म्हणून होत नाही. असू दे, तुझं वेगळं तिचं वेगळं, दोघींची तुलना नाही, पण तू प्रयत्न करत राहा, प्रयत्नांती परमेश्वर. अशा पद्धतीनं हे विष्णू सहस्रनाम तुम्ही सुद्धा याच्यानंतर नक्की आषाढ श्रावण चातुर्मास काहीतरी छोटा नेम करा. खूप मोठ्या नेमाच्या मागे लागू नका, पण नक्की करा, नक्की म्हणायचा प्रयत्न करा. न म्हणता आलं ऐका, वाचा, पण त्याचा नाद सोडू नका, कारण ते अतिशय सुंदर आणि गोडी लावणारं असं स्तोत्र आहे. आता स्मरण ह्या शब्दाकडे येऊया. बघा, स्मरण किती गोष्टींचं स्मरण असतं. आता मला इथे बसून सांगा, किती जणींना 7 वाजता घरी देवाला आज दिवा कोण लावेल? आहे की नाही स्मरण? मी तर घराच्या, मला पण आहे स्मरण. घरी मी नाहीये, मुलांना सांगून ठेवलेलं आहे, आली वेळेत घरी तर बरं देवाला दिवा लागला, लाईट लावून ठेवलेला आहे, पण आपला आग्रह असतो तो तेलाचा दिवा लागला पाहिजे ना. स्मरण म्हणजे बोलतीये इथे, बघतीये तुमचे चेहरे, न्याहाळते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काय काय हावभाव येतात, त्याही मी असे नोट करत चाललीये. पण माझ्या मनामध्ये स्मरण, कारण घड्याळात बघितलं 7 वाजत आले, देवा दिवा कोण लावेल. म्हणजे नुसत्या त्या स्मरणाने माझ्या नजरेसमोर एका क्षणात माझं देवघर येतं. अरे तेलच घालायला विसरले, म्हणजे ते मुलं गडबड करणार, तेल सांडलं तर काय, किती विचार. म्हणजे एका गोष्टीकडून आपण कुठपर्यंत पोचतो असं प्रत्येकाचं. आणि त्या स्मरणात म्हणजे आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्यवहारात बोलते ना जरा, की फोटो किती जुने जुने फोटो फक्त एक दिवशी आपल्याला रेड लाईट देतो की तुमची गॅलरी फुल झालेली आहे, आता फोटो डिलीट करा, अन्यथा तुम्हाला नवीन फोटो त्याच्यात स्टोअर होणार नाही. मग आपण ते डिलीट करायला बसतो. जुने जुने, या 5 वर्षापूर्वी मी ताई बरोबर देहूला गेले होते पाठाला, काय सुरेख पाठ झाला होता. बस तो एक फोटो बघून तुम्ही त्या सगळ्या भूतकाळात चक्कर मारून येता. स्मरण किती महत्वाचं आहे. आणि हे स्मरण किती आनंददायी सुद्धा आहे, किती सुख देणारं आहे. मग जर आपली व्यावहारिक स्मरण अनेक वचन जरा तर इतकी आनंददायी, इतकी सुखदायी असतील, तर भगवंताचं स्मरण हे किती आनंददायी असणार आहे, किती सुखदायी असणार आहे. म्हणून म्हटलं की त्याचं एक नावाचं स्मरण सुद्धा परिपूर्ण आहे.
तुम्हाला आवडेल ते नाव घ्या. म्हणजे समर्थ रामदास स्वामी तर म्हणतात की सहस्र नामामध्ये कोणी एक जपता होतसे सार्थक. एवढी सगळी नावं तुम्हाला दिलेली आहेत, कुठलंही एक नाव घ्या, तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते सार्थक असं जसं आता कागसच्या स्वरूपानंदांचं उदाहरण दिलं ते एवढ्यासाठी की कदाचित मागच्या पिढीने इतकं नाम घेतलं, पुढच्या पिढीमध्ये अशी विभूती जन्माला आली. असंच आपल्याही बाबतीत घडू शकतं. आणि व्यावहारिक चौकटीमध्ये आपल्याला सगळं परिपूर्ण आयुष्य जगायला मिळालं तर आपल्या दृष्टीने व्यावहारिक सार्थकता आहेच ना, मग तेवढी तरी मिळावी. आपण म्हणतोच या ह्याच्यात आल्यावर जसा जसा पहिलं तीर दिसायला लागतो तसं तसं प्रत्येकाची एकच इच्छा असते की हाती पायी धड असा बोलता चालता नाही बाबा मला. म्हणजे ते स्मरण की ते घडण्यासाठी तरी स्मरण आवश्यक आहे. कारण अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, की त्या शेवटच्या क्षणी नारायणाचं नाव घ्यावं. आपण षोडश नामामध्ये बघितलं, अरे पण ते अचानक यायला तर पाहिजे, जिभेला वळण तर पाहिजे, सवय तर पाहिजे. ती सवय होण्यासाठी म्हणून अखंड या नामामध्ये राहावं, इतकं या विष्णू सहस्रनामाचं महात्म्य आहे. आणि आजचा जो मुख्य भाग हरिहर तो आता मी घेणार आहे. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे शंकर. तर या शंकर शब्दाचा अर्थ असा आहे, शम करोती इति शंकरः. म्हणजे काय तर कल्याण करणारा तो शंकर. आता तो कशा, आपल्याला तर माहितीये की सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्ती कोणी केली? ब्रह्मदेवाने. मधला स्थितीवाचक कोण आहे? तर भगवान विष्णू, कारण तो सृष्टीचा पालन करता आहे. आणि लय म्हणजे संहार करणारा हा शंकर भगवान आहे. मग हा संहार करतोय, मग तो कसं कल्याण करतोय? अरे संहारातच तर कल्याण आहे. त्याच्यावर पण आपण शाळेत असताना निबंध लिहिलेले आहेत ना की म्हणजे बघा सूर्यच उगवला नाही तर, किंवा एखादा म्हणजे अखंड सगळेच जगत राहिले तर वगैरे अशा पद्धतीचं असायचं की नाही. अरे कसं काय या पृथ्वीवर लोक राहायला जागा शिल्लक राहणार आहे का? त्यामुळे मृत्यू हा म्हणजे खूप महत्वाचा असतो. आणि तो मृत्यू दिल्यामुळे पुढच्या पिढीचं खरं म्हणजे कल्याण होत असतं. कारण वडाच्या झाडाच्या म्हणजे मोठ्या झाडाच्या मोठ्या विस्तारामध्ये छोटी झाडं कदाचित तग धरत नाही किंवा त्यांचा पुढे विस्तार होत नाही. पहिल्या पिढीचा शेष झाल्याशिवाय, लय झाल्याशिवाय दुसरी पिढी कार्यरत होऊ शकत नाही. म्हणून तो कल्याण करता आहे. आणि अजून एक व्यावहारिक उदाहरण देते. आणि हरिहरा नाही भेद, तुकाराम महाराजांचा अभंग आहे की ते म्हणतात की हे जर सगुण रूप जर परमेश्वराचं मानलं, त्याचा जर सगुण देह आपण कल्पिला आहे तर त्या देहाचेच हे दोन भाग आहेत, ते असे दोन मिळून हे ब्रह्म तयार होतंय, जे परब्रह्म म्हणून आपण म्हणतोय. त्यामुळे त्याच्यात तुम्ही भेद कसा करणार? डावं उजवं असं काही नाहीये. तो शैव पंथ आणि तो वैष्णव पंथ जे त्या काळात निर्माण झाले, म्हणून तर शंकराचार्यांचं कार्य झालं इतकं की ते लोक म्हणजे जे वैष्णव असायचे ना त्या काळातलं की ते कपडा शिव म्हणतो की नाही, फाटलंय तर शिवून घे, ते शिव सुद्धा म्हणायचं नाही. लाटणं सुद्धा असं आडवं नाही फिरवायचं, ते असं उभं उभं काय 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 काय. हा सगळा बुद्धिभ्रष्टपणा आहे. त्याच्यावरच म्हणून तर शंकराचार्यांनी अद्वैत तत्वज्ञानाची रचना केली. आणि ते अद्वैत तत्वज्ञान म्हणजेच हरिहर. आणि हे हरिहर एक रूप आपल्याला विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा बघायला मिळतं. तर आता व्यावहारिक सांगते की विष्णू हा पालन करता आहे, बरोबर. म्हणजे माझं उदरभरण, पालन पोषण, हा सगळा पाऊस पडणं किंवा ही झाडं नवीन येत आहेत, फळं येत आहेत, फुलं येत आहेत. यंदा काय म्हणे जांभळच फार आली, आंबे कमी आले. ह्या सगळ्या कथा निर्माण व्हायला पण काहीतरी पाहिजे ना, बीज. हे सगळं आपल्याला भगवान विष्णूंकडून मिळालेलं आहे. आणि या सगळ्याचा एक दिवस परत लय पण होणार आहे. परंतु आपल्या जर वैयक्तिक शरीराकडे जर तुम्ही बघितलं तर आपल्या शरीराची वाढ होत राहते. म्हणजे गर्भावस्थेपासून, बाल्यावस्थेपासून तरुण वयापर्यंत. पण ती वाढ एका ठराविक काळात थांबते. ती थांबणं अपेक्षित आहे ना.
नाही तर कसं काय झालं असतं. मग ती थांबते, त्या वाढीचा लय तो भगवान शंकर करतात. म्हणजे असं त्यांचं एकरूप कार्य आहे की भगवान विष्णू तर आपल्याला पालन पोषण उदरभरण करणार आहे, पण त्यांचं कार्य काय की समोर एवढं पंचपक्वान्नांचं ताट वाढून आलंय, पण माझी भूक शमली की मी थांबते. मग कोणी किती वाढायला आलं तरी मी म्हणते नाही होत आहे, आता नका वाढू, मग पोट भरलं माझं. थांबणं म्हणजे रोजच्या जीवनात हे थांबणं आहे ना. झोप सुद्धा किती झोपायचं, अखंड तुम्ही म्हणजे मी म्हटलं ना तसं की लहानपणी तो सूर्य उगवला नाही तर हा निबंधाचा अगदी कॉमन विषय असायचा. तो उगवला नाही तर आधी मज्जा वाटली तो निबंध लिहिताना की चला दिवसभर झोपायला मिळेल, शाळेत जायला लागणार. किती झोपणार, कसं काय शक्य आहे. म्हणजे अखंड आपण दिवसभर कामही करू शकत नाही आणि अखंड 24 तास झोपूही शकत नाही. त्या प्रत्येक गोष्टीला थांबावं लागतं ना कुठेतरी. ते थांबणं म्हणजे तो लय आहे. तर ते सगळं किंवा शरीराची आपली केसांची वाढ आहे, दातांची वाढ आहे, तर दात वाढून म्हणून तोंडातून बाहेर आले असते, तसं होत नाही ना. केसांची वाढ आहे किंवा आपली नखांची वाढ आहे, त्या सगळ्यावर काहीतरी मर्यादा आहेत आणि ही आपली सिस्टीम आहे शरीराची. आणि ही कोण चालवतंय म्हणजे बायोकेमिस्ट्री प्रमाणे, मेडिकल सायन्स प्रमाणे याच्यावर सगळ्यावर उत्तर आहेत. पण त्याच्या पलीकडे म्हणजे मी पंचपक्वान्नांचं भोजन मी करणार आहे, ते केल्यानंतर एकदा आत माझ्या पोटात गेल्यानंतर माझं नियंत्रण शून्य, काहीही करू शकत नाही. मग आयदर ते पचेल नाही तर मला अपचन होईल, ह्याच्यावर माझं नियंत्रण राहत नाही ना. म्हणजे इथे ते बायोकेमिस्ट्री किंवा ती फिजिओलॉजी, मेडिकल सायन्स याच्या परे काहीतरी जातं. ती भगवंतांची शक्ती असते आणि ती शक्ती ही या हरीच्या बरोबर या हराची आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हरी आणि हर हे एकरूप आहेत आणि ह्या एकरूप असण्याचे आपल्या आसपास किंवा आपल्या प्रसिद्ध मंदिरातून सुद्धा अनेक दाखले आपल्याला बघायला मिळतात. बघा, पंढरपूरचा पांडुरंग महायोगपीठे शंकराचार्यांनीच रचलेलं हे जे स्तोत्र आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, म्हणजे त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या इथे मातुलिंग आहे. तुम्ही गिरवीचा गोपालकृष्ण बघितलाय का, त्याच्या इथे पायाशी शिवाचं लिंग आहे. त्याच्यानंतर कोल्हापूरच्या जवळ सांगवडे म्हणून एक गाव आहे, नृसिंहाचं स्थान आहे, तर तिथे सुद्धा नृसिंह म्हणजे विष्णूंचा अवतार आणि त्या मंदिरात समोर नंदी महाराज बसलेले आहेत. कारण तो नरसिंह अवताराला शांत करण्यासाठी म्हणून शिवानी तिथे म्हणजे रूप धारण केलेलं आहे. म्हणजे हरी आणि हर अशी इतकी सुंदर रूप आहेत. आणखी जाऊन पुढे सांगायला आवडेल की या हरिहर रूपामध्येच अनेक वेळेला असं होतं की आपण खूप भेद करण्याचा प्रयत्न करतो. तो भेद करू नये म्हणून अनेक संतांचे दाखले आहेत. वैकुंठ चतुर्दशी हा तेवढ्यासाठी एक महत्वाचा दिवस आपल्याला, आपली परंपरा, भारतीय संस्कृती, सनातन संस्कृती इतकी थोर आणि इतकी उच्च कोटीची आहे की सगळ्या 365 दिवसामध्ये कुठला विषय हाताळला नाही असं नाहीये. जे हरिहरावर बोलावं तर वैकुंठ चतुर्दशी दिलेलीच आहे की नाही. त्या दिवशी आपण काय करतो सांगा, शिवाला तुलसीपत्र अर्पण करतो आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करतो. त्याची एक वेगळी कथा आहे. म्हणजे ते पण तेच आहे ना की ते एकरूप आहे की 4 महिने चातुर्मासामध्ये भगवान विष्णू हे म्हणजे निद्रा अधिष्ठित असतात. त्यावेळेला या सृष्टीचा संपूर्ण हा जो कारभार आहे हा शिवशंकर पाहत असतात. म्हणून त्यांची ती वैकुंठ चतुर्दशीला जेव्हा चातुर्मासाची समाप्ती होते त्यावेळेला ती दोघांची भेट आहे. म्हणून ते एकमेकांना जे माझ्या जवळ आहे ते मी तुला देणार आणि जे तुझ्या जवळ आहे ते मला, या गोड नात्यातून हे असं त्या बिल्वपत्र आणि तुलसीपत्राची एकमेकांना आपण वाहतो. हा सगळा हरिहराचा सुंदर एक संगम आहे, हे लक्षात घ्या. आणि आता थोडीशी विष्णू सहस्रनामातली
येता येता जेवढी नावं शोधता आली तेवढी नावं शोधली आहेत ती सांगणारे म्हणजे तुम्हाला तर त्या हरिहराचं अजून चांगलं मूर्त रूप आपल्या नजरेसमोर उभं राहील. गीतेमधला 10वा अध्याय विभूती योग रुद्राणाम शंकरश्चास्मी. रुद्र भगवान शंकराचे 11 रुद्र प्रसिद्ध आहेत आणि त्या रुद्रातलाच 11वा रुद्र म्हणजे मारुतरायांचा अवतार आहे. बघा किती एकरूप, म्हणजे मारुतराय म्हणाल तर शंकरांच्या 11 रुद्रातल्या रुद्राचा अवतार, पण मारुतरायांनी कायम भक्ती कोणाची केली? प्रभू रामचंद्रांची. कुठे भेद करायला काही जागा आहे का? पण आमची मती जर मूढ असेल तर आम्हाला हा भेद करायला खूप आवडतो, परंतु तो भेद नाही. आणि इतकी सुंदर सुंदर नावं विष्णू सहस्रनामामध्ये आले. थोडक्यात एक धावता आढावा घेते, त्याच्यावर खरं तर वेगळं विवेचन, पण ही सगळं आधीचं महात्म्य, पूर्वपीठिका किंवा व्यावहारिक त्याचं महात्म्य, काय करावं काय न करावं हे जाणून घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बघा, रुद्र हे नाव विष्णू सहस्रनामामध्ये. आणि तुम्हाला मी एक टास्क देणार आहे की मी जी नावं सांगते ती मी हवं तर ताईला व्हॉट्सअपवर पाठवेन, तुम्ही ती विष्णू सहस्रनामामध्ये शोधून काढा. कुठल्या, मला त्याचा नंबर पाठवा, फक्त अर्थ राहू दे, अर्थ मी सांगेन. पण आता रुद्र म्हटलं तर ते कुठल्या श्लोकामध्ये नाव आलंय, तर श्लोकाचा नंबर. एक चांगला उद्योग होईल ना, बुद्धीला खुराक होईल. म्हणजे असं अजाणतेपणाने, म्हणजे मी म्हटलं तसं की 12 मिनिटात म्हणावं बरोबर या पद्धतीने म्हणण्यापेक्षा जर मी खूप उत्सुकतेने, डोळसपणे, सजगपणे, जर मला त्याच्यासाठी भरपूर वेळ लागेल, 3-4 दिवस लागतील ना शोधाशोध करायला, माझ्या सगळ्या कामातून वेळ काढणार, लागू देत ना, पण तो एक वेगळा अभ्यास होईल. म्हणजे असं काहीतरी ना व्यावहारिक करून बघितलं तर तो एक छंद मनाला वेगळा लागतो आणि आपण अधिकाधिक त्या नावाशी जोडले जातो. मग आपोआपच एकदा नावं शोधली, श्लोक नंबर शोधले की मला माहितीये तुम्हाला उत्सुकता वाटणारच की ह्या नावाचा काय अर्थ असेल. तर बघा करून, रुद्र हे नाव आहे. रु ह्या शब्दाचा अर्थ आहे दुःख, जे आपल्याला कोणालाच नकोय. आणि द्र म्हणजे द्रवण, म्हणजे जे द्रव, जसं म्हणजे पाणी कसं बर्फ वितळवून पाणी होऊन वाहून जातं, तर तसं दुःख वाहून जाऊ दे आणि ते करणारा तो रुद्र, असा शिवशंकर, असा तो पुन्हा विष्णुरूप, असा एकच हरिहर. कारण शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे आणि शिवस्य हृदयं विष्णू विष्णोश्च हृदयं शिवहा. दोघेही एकरूपच आहेत. शिवशंकर अखंड रामनामाच्याच ध्यानामध्ये असतात आणि असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी सुद्धा शिवाचं स्मरण केलंय. म्हणूनच लंकेत जाताना तिथे रामेश्वर या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. बघा, सगळ्या देवदेवतांची चरित्र बघितली तर इतका सुरेख संगम बघायला मिळतो. तरी पण मधल्या काळात हा जो भेद खूप पराकोटीला पोचला. आता सध्या एवढं नाहीये, सगळ्यात त्याच्यातून बाहेर आले, कारण आपल्या संतांनी तेवढं जीवतोड कार्यच केलेलं आहे की हे मी बाजूलाच करीन समाजातून. अज्ञान दूर करणं, आणि अज्ञान दूर करणारा असतो तो असतो शिव. शिव हा ज्ञानाचं प्रतीक आहे, लक्षात घ्या. शिव म्हणजेच आपण म्हणतो की अत्यंत पवित्र, आणि तोच शिव हा ज्ञान योग सांगणार आहे. कारण महादेव, आदिदेव ही पण नावं आलेली आहेत बघा विष्णू सहस्रनामात. रुद्र आलेला आहे, महादेव, आदिदेव, शिव. तर महादेव किंवा आदिदेव हे आपण आदि गुरु म्हणून त्यांना स्थान दिलेलं आहे. आणि शिवानी पार्वतीला ज्ञान दिलेलं आहे आणि तेच पुढे गुरु परंपरेतून आपल्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे ज्ञानाचे गुरु असे ते शिव. आणि आपण इकडे असंही म्हणतो की वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. अरे, प्रत्येक वेळेला असे 2-2 श्लोक आपल्या समोर येतात, पण त्याचं कारणच आहे ना, ते एकरूपच आहेत. म्हणजे आदिगुरु म्हटलं तर भगवान शिवशंकर, आणि जगद्गुरु म्हणाल तर
आपले गोपालकृष्ण, कारण त्यांनी मनुष्य रूपात अवतार धारण करून या कुरुक्षेत्रावर ज्ञान दिलंय. तिथं त्यांनी ते अर्जुनाचे गुरु झाले, म्हणून ते जगद्गुरु आणि आदिगुरु, म्हणजे जे आदी कालापासून ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे ते शिवपार्वती संवादातून, म्हणून ते आदिगुरु. आणखीन एक तुम्हाला व्यावहारिक सांगते. आपण जेव्हा शंकराच्या मंदिरात प्रवेश करतो काय म्हणतो आपण? शंभो हर हर म्हणतो की नाही? तर ह्या शंभो नावाचा खूप सुंदर अर्थ आहे की शंभू म्हणजे भक्तांसाठी सुखाची उत्पत्ती करणारा असा तो शिवशंभू. म्हणून बघा, आपण जसं रामाच्या मंदिरात आलं की जय श्रीराम म्हणतो, पांडुरंगाच्या आला की पांडुरंग, तसं शिवाच्या ह्याच्यामध्ये आपण शंभो असं लोक ते असे टाळ्या वाजवत असे आत येतात की नाही? कारण सुखाची उत्पत्ती करणारा तो शंभू आहे, कारण तो लय करणार आहे. आणि लय केल्यामुळे जे मागचं सुख असं लपलेलं होतं किंवा जे झाकोळलेलं आहे तो ते पुढे येतं ना, बरोबर आहे ना? मग सुखाची उत्पत्ती. आणि आपण सगळे प्रापंचिक, आपण मंदिरात कशा करता जातो, आपण गीता कशा करता वाचतो, आपण सुंदरकांड कशा करता, भागवत कशाला ऐकायला जातो, तर माझ्या ऐहिक प्रापंचिक सुखासाठी, त्या सुखांच्या पूर्ततेसाठी. आणि ही सगळी सुख देणारा तो शिवशंभू असतो. म्हणून शंभू हे सुद्धा नाव सहस्रनामामध्ये आलेलं आहे. शोधा, श्लोक क्रमांक मला नक्की सांगा, मला ताईकडून येऊ दे. सगळ्यांनी ताईचा नंबर घ्या, त्या ताईचा घ्या, या ताईचा घ्या. बघा, तुला जबाबदारी दिली आहे. आणि माझ्याकडे एक 10-5 तरी येऊ देत की आम्ही यातली किमान 5 नावं शोधली, त्याचा श्लोक नंबर शोधले. अवश्य करा, खूप मन तुमचं रमून जाईल. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं नाव आहे ईशान. खूप आवडतं आपल्याला हे नाव. अनेक आता छोट्या छोट्या मुलांचं नाव असतं. तर ईशान म्हणजे शंकराचं पण नाव आहे आणि ज्या अर्थी ते विष्णू सहस्रनामामध्ये आलंय त्या अर्थी ते भगवंतांचं म्हणजे विष्णूचं पण नाव आहे. आणि ईशान याचा अर्थ 10 दिशा तर आपल्याला माहितीये, त्यातल्या ईशान्य दिशेचा जो अधिपती असतो तो ईशान. आणि हा ईशान हा काळावर नियंत्रण ठेवणारा आहे. आणि मग काळ म्हटलं की आपल्याला शंकर म्हणजे कारण ते लयकारक आहेत ना या सृष्टीचे, म्हणून ते. आणि काळावर नियंत्रण म्हटलं तर गोपालकृष्णांचं पण तिथे तितकंच महत्वाचं कार्य आहे. कारण बघा, युद्धभूमीवर जो काळ आपण म्हणतो ना, जो काळ तिथे आला होता त्या काळावर साक्षात गोपालकृष्णांचं नियंत्रण होतं. अर्जुनाला प्रत्येक वेळेला म्हणजे न शस्त्रधरी करी असं म्हणून वाचवणारे, म्हणजे काळापासून वाचवणारे ते गोपालकृष्ण होते. आणि असा काळकारक हा शिवशंकर असतो. अशी सुंदर सुंदर नावं येता येता जेवढी जमली तेवढी शोधून आणली. आता पुढचं काम तुमच्याकडे. परत एकदा बोलवा, कधी सवड झाली तर. असंच वेगळा, पण हाच विषय घेऊ असंही नाही, वेगळाही विषय घेऊ शकतो. पण मला असं वाटतं की फक्त ह्यांनी केलं त्यांनी केलं म्हणून असं सर धोपटपणे किंवा जसं म्हटलं की अगदी घड्याळ लावून फक्त 10 मिनिटात घाईघाईने किंवा कणिक भिजवताना जेवढं होईल तेवढं होईल वगैरे अशा पद्धतीनं उरका पद्धतीचं कुठलीही गोष्ट नसावी. करा तर करा, एकच नाव घ्या. जसं आता मी समर्थांचं वचन सांगितलं त्याप्रमाणे एकच नाव घ्या आणि त्या नावामध्ये सुद्धा शंकरांचं आणि विष्णूंचं अजून एक सुंदर नाव आहे ज्याचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. ते नाव म्हणजे अजित. अजित आपल्याला नाव हेही माहितीये की जो कधीही दुसऱ्याकडून जिंकला जात नाही, म्हणजे जो कधी पराभूतच होत नाही, तो अजित. आणि असा अजित म्हणजे हा अजित हा गोपालकृष्ण तर अर्थात आहेच, पण शिवशंकर सुद्धा अजितच आहेत. आणि हे अजित हे नाव इतकं महत्वाचं आहे की आपल्याला ते अजिंक्य बनवतात. कशा रीतीनं अजिंक्य? व्यवहारात सांगते, आपल्याला मानव
आपला जो देह आहे, या देहाला आपल्याला भगवंतांकडून आंदण म्हणून काय मिळालंय तर बुद्धी प्राप्त झालेली आहे. मग आता त्या बुद्धीच्या जोरावर आपण अनेक व्यवहारातल्या गोष्टी केल्या, आजवर इतके शोध लावले, आपलं जीवन अधिकाधिक आपण सुलभ केलं. पण कधी कधी असे पेच प्रसंग येतात की ज्याच्यावर आपल्याला तोडगा मिळत नाही, उत्तर मिळत नाही, आपण हरलो की काय असं वाटायला लागतं. मग त्या ठिकाणी ह्या अजित नावाचं स्मरण खूप महत्वाचं आहे. कारण आपल्या प्रत्येकाच्या अंतर्यामी जर हा परमात्मा आहे तर तो परमात्मा कसा काय बरं हरेल? नाही ना हरून चालणार. प्रयत्न आपले कदाचित कमी पडत असतील, म्हणून त्या अजित नावाचं स्मरण करणं अपेक्षित आहे. आणि ह्या नावाचं स्मरण हे इतकं महत्वाचं आहे की याच्यासाठी वामन पंडितांनी एक खूप सुंदर त्यांची आर्या रचलेली आहे. बघा, ते असं म्हणतात, न कळता पद अग्निवरी पडे, न करी दाह असे न कधी घडे, अजित नाम वदो भलत्या मिसे, सकळ पातक भस्म करीत असे. म्हणजे हे अजित नाव हे असं आहे की तुमच्या पातकांचा नाश करतं. आता प्रत्येक वेळेला जसं म्हटलं की एखाद्या गोष्टीवर उपाय नाही सापडते, तोडगा मिळत नाहीये, सगळीकडून चक्रव्यूहात अडकल्यासारखी परिस्थिती झालीये, तिथे पातक नाहीये, पण तिथे काहीतरी मी मनाशी असं काहीतरी एक चुकीचं घट्ट धरून ठेवलेलं असतं, किंवा माझी एक निगेटिव्हिटी असते, किंवा मी म्हटलं तसं या ताईंना मी विचारलं तर काम होण्यासारखं असतं, पण माझा अहम येतो, त्यांना कशाला विचारायचं, नको म्हणजे राजूताई करेल, नाही देणार मी तिला महत्व. आणि राजूताई म्हणते, अगं मला नाही माहिती ताई, मला येतच नाही ते, मी तुला नाही मदत करू शकत, ती मला अगदी कळवळून सांगते, पण मी त्या ताईंकडे जायला मागत नाही. ही सुद्धा आहेच ना, निगेटिव्हिटी आहे ना मनाची. माझं मनच तेवढं मोठं होत नाहीये की अरे सांगताय मला कोणीतरी की जा बाबा विचार, अगं त्या दाखवतील तुला, मार्ग सांगतील, उपाय सांगतील, पण अहंकार मला जाऊच देत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ही सुद्धा पातक आहेत, लक्षात घ्या. निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक भावना आहे, तीच मला पाप करायला भाग पाडते ना. यांचा नाश होण्यासाठी या अजित नावाचं स्मरण खूप फलदायी असतं. आणि त्याच्यासाठी या वामन पंडितांनी या आर्येमध्ये असं सांगितलंय की हे इतकं पातकांचं नाश करणारं इतकं प्रभावी असं नाव आहे की जसं गॅस पेटवताना तवा तापलाय की नाही म्हणजे ठेवलाय आणि मी फोनवर बोलत असते, लक्ष नसतं, चटकन मी उचलायला जाते, लक्षच नसतं ना, फोन मध्ये एवढी गुंतलेली असते, मग माझं लक्ष नाहीये, ह्याला तो तवा आणि खाली पेटलेला गॅस काही करू शकत नाही, तो मला चटका देणार, त्याच्या खालचा प्रज्वलित अग्नी, तो असं म्हणणार नाही काहीच लक्ष नव्हतं ग, बिचारी फोनवर बोलतेय, आपण नको तिला चटका द्यायला, असं होत नाही. न कळता पद अग्निवरी पडे, म्हणजे तुम्हाला कळो न कळो, तुम्ही जर त्या अग्नीच्या सन्निध गेलात तर त्या अग्नीचं आपण म्हणतो की अशा झळा येत आहेत, तो सूर्य किती दूर उंच आकाशात आहे, पण आता सुद्धा 7 वाजता सुद्धा आपल्याला झळा जाणवत आहेत. म्हणजे मला हव्यात का नकोय काही संबंध नाही, ते तो अग्नीचं कार्य तो करतो. आणि त्याच्यातून मग असा आपल्याला 3 ताप असतात, त्रिविध ताप आपण ते म्हणतो की दाह त्याचा आपल्याला सोसावा लागतो. बघा कुठून कुठे कुठे विचार जाऊ शकतो, या सगळ्या त्रिविध तापांच्या दाहातून, म्हणजे त्याचा जो काही मला चटका बसत असतो त्याच्यातून सुद्धा मला कुठेतरी एखादी सुखाची झुळूक अपेक्षित असते. लगेच सगळं परिपूर्ण होणार आहे का? नाही. एक छोटस मला जरा एक झुळूक आली, जरा लावून दिला पंखा, बरं वाटलं. म्हणजे खरं सांगू का, त्याचा वारा मला खूप कमी येतोय, जेवढा मला यायला पाहिजे तेवढा येत नाहीये, पण मी माझ्या तो लावलाय, मग मी ओके झाले. नाहीतर मला असं झालं होतं की बापरे, एवढा 1 तास 1.25 तास मी कसं काय बोलणार, खूप गरम होतंय, पण मी इतकी गुंगून गेले की तो आहे या कल्पनेने ती सुखाची झुळूक.
एवढ्या सुखाच्या झुळकीसाठी आपल्याला जर मनापासून विष्णूचं नामस्मरण करता आलं तर अवश्य करून बघा. ज्याचा त्यांनी लाभ घ्यावा, सांगा अथवा न सांगा दुसऱ्याला, पण लाभ घ्यावा आणि सुखनैव आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. जय जय रघुवीर समर्थ.